दर आठवड्याला हे लोक मेगा ब्लॉक घेतात। मग इथं जर का पाणी तुंबतं तर मग याची सुविधा का करत नाही केंद्र सरकार? आज आम्ही सामान्य वर्ग जो येतो तो आम्ही फुकट येत नाहीये, बरोबर? आम्ही फुकट येत नाही, आम्ही पैसे देऊन येतो। इथं जर आम्ही तिकीट नाही काढली का लगेच आरटीओला येताना आम्हाला पकडतात। मग आज प्रवाशांचा त्रास होतोय ह्याच्याकडे का कोणी दुर्लक्ष आहे? मगाचपासून बोलतात पाणी ट्रेन चालू होणार, अजून काय त्यांनी सोय केलेली नाही। सर्व पब्लिकचे हाल झालेले आहेत। आज एवढं मोठं जंक्शन आहे दादर, ना इथं कुठल्या प्लॅटफॉर्मला लगवीची सोय, ना कुठे त्या बाकडे बसायला, ना कोणत्या सुविधा। मग केंद्र सरकार करतो काय आणि रेल्वे मंत्री करतो काय? कधीपासून तुम्ही थांबलेला आहात? 11 वाजल्यापासून आम्ही कुठे जायचंय तुम्हाला? कर्जत उल्हासला मला जायचंय। तुम्हाला बदलापूर मध्ये बसल्यात त्या आहेत एजड, 3 वेळा याच्यामध्ये चक्कर येऊन गेलेत बायका। त्यांच्यासाठी आम्ही 10 वेळा विचारून आलो किती वाजता चालणार आहे काय, पण त्यांच्याकडनं काय प्रतिसाद नाहीये। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मध्य रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे। मी सध्या उपस्थित आहे दादर याच 9A फलाट क्रमांकावरती। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईकर जे आहे ते आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी काहींचा संताप देखील जे आहे ते मुंबईकरांचा जे रेल्वे प्रवासी आहे त्यांचा संताप देखील आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सकाळपासूनच 10:50ची कर्जत जलद लोकल जी आहे ती अद्याप 9A फलाट क्रमांकावरती सुटलेली नाही। अगदी सकाळपासूनच अनेक लोक जे आहेत या रेल्वेमध्ये बसून आहेत, आपल्या इच्छुक स्थळी किंवा आपल्या घरी परतण्यासाठी जे आहे ते खोळंबून बसलेले पाहायला मिळतात। मध्य रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे। आणखीन काही प्रवासी आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, किती वाजता वाजल्यापासून तुम्ही प्रतीक्षेत आहात? कुठे जायचंय तुम्हाला? मी कल्याणवरून इथे प्रभादेवीला जॉबला येतो। हिचा टायमिंग आहे 10:50चा। मी इथे 11 वाजता इथे आलेलो आहे। 11 वाजल्यापासून इथे प्रवासी या ट्रेनमध्ये आहेत, पण या प्रवासाकडे कुणाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। कोणी काही विचारायला तयार नाही। जवळ गेली 7 तास जवळ उलटून गेलेले आहेत, तरी हे लोक सांगतात की कुर्ल्याला आणि सायंच्या मध्ये पाणी भरलेलं आहे। आम्हाला एकच सांगतात, गेले आम्ही 25 वर्ष सामान्य वर्ग कसारा कर्जत कल्याणवरून प्रवासी सर्व कामाला येतो आणि हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। मग जर का दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे आणि दर आठवड्याला हे लोक मेगा ब्लॉक घेतात, मग इथं जर का पाणी तुंबतं तर मग याची सुविधा का करत नाही केंद्र सरकार? आज आम्ही सामान्य वर्ग जो येतो तो आम्ही फुकट येत नाहीये, बरोबर? आम्ही फुकट येत नाही, आम्ही पैसे देऊन येतो। इथं जर आम्ही तिकीट नाही काढली का लगेच आरटीओला येताना आम्हाला पकडतात। मग आज प्रवाशांचा त्रास होतोय ह्याच्याकडे का कोणी दुर्लक्ष आहे? आज कोणी पाणी देत नाही, कोणी आम्हाला बिस्किट काही विचारत नाहीये। आज प्रवासी आपल्या घरी जायला अत्यंत दुखावलेला आहे, तरी कोणी लक्ष टाकत नाहीये। इकडे ना लगवीची सोय, आज एवढं मोठं जंक्शन आहे दादर, ना इथं कुठल्या प्लॅटफॉर्मला लगवीची सोय, ना कुठे त्या बाकडे बसायला, ना कोणत्या सुविधा। मग केंद्र सरकार करतो काय आणि रेल्वे मंत्री करतो काय? तर मला या तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि या रेल्वे मंत्र्यांना सांगायचं आहे की तुमच्या आजच्या दिनी तर कधी या ना महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला प्रवाशांची अशीच हाल करायचे आहेत, प्रवाशांना वेठीस धरायचं आहे। आज गेले 7 तास प्रवासी वेठीस आहेत, बिचारे लगीव करायला जागा नाही। पुरुष मंडळी कुठेही जाऊन मुतू शकतो, पण लेडीज वर्ग कुठे करणार? काही सुविधा नाही आहेत, ह्याच्याकडे कोण दुर्लक्ष करते आणि आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत 10 तास झाले आम्ही पाणी काढतोय। अहो पाणी येतोय कुठून? पटरीवरती पाणी दिसतच नाहीये। मग अजून किती वेळ लागेल? जर का अर्ध्या तासामध्ये ट्रेन नाही सोडली तर ह्याचा परिणाम रेल्वे भोगावा लागेल प्रवाशांकडून, हे मी ताकीद देतो। नक्कीच आपण अगदी 7 तासांपासून जे आहे ते रेल्वे प्रवासी जे आहे ते अडकलेले आहे, मुंबईकर अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक जे प्रवासी आहेत ते त्यांच्याशी काही जे आहे अनेक प्रवासी ज्यांचा संताप होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगाल, तुम्ही कधीपासून आहात? कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला जायचं डोंबिवलीला सर, कारण सर्वांचे हाल होतात। लोकांना लगीचे प्रॉब्लेम, बिस्किट नाही, काय कोण विचारत नाही, कोण काही विचारत नाही। सर्वांचे हाल झालेले आहेत, समजलं? तुम्ही लवकरात लवकर ट्रेन चाला। मगाचपासून बोलतात पाणी ट्रेन चालू होणार, अजून काय त्यांनी सोय केलेली नाही। सर्व पब्लिकचे हाल झालेले आहेत। वरतून पाणी घालतं, बसायला जागा नाही प्रत्येकांना। लोक कुठं बसणार, लगी कुठं करणार बायकांना? नक्कीच आपण पाहू शकतो जे मुंबईकरांचा जे आहे रेल्वे प्रवासी यांचा संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी अनेक समस्या ज्या आहेत ते सांगताना पाहायला मिळतात। अगदी 7 तासांपासून जे आहे ते खोळंबलेले आहेत। सकाळपासून या दादर 9A याच फलाट क्रमांकावरून कर्जत अगदी 11 वाजताची कर्जत ट्रेन जी आहे ती अजूनही सुटलेली नाहीये, त्यामुळे प्रवाशांचा जो आहे तो संताप आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत सगळं पाहायला गेलं तर याच फलाट क्रमांकावरती याच दादर येथे जे आहे पोलीस देखील जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा जे अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखील जे आहे ते मुंबई पोलीस या ठिकाणी दाखल देखील झालेले आहेत। काय सांगाल कधीपासून तुम्ही प्रतीक्षेत आहात? ही गाडी 10:50चा टायमिंग आहे, त्यापासून आम्ही इथे आलेलो आहे।
फक्त एवढंच सांगतात की पाणी भरलं म्हणून. बाजूची वेस्टर्न लेन पाण्यातून चालते, ही काय तर उभी आहे, ही काय नाही चालत आहे. हे लोकांना फसवण्याचं काम करतायत. बहाणे सांगतात की असं प्रॉब्लेम आहे तसं प्रॉब्लेम आहे, असं काही नाही आहे. पुढे गाड्या उभ्या करून ठेवल्यात बस, बाकी एवढं आम्हाला काय पुढे आम्हाला माहिती नाही आहे. कुठे जाताय तुम्ही? कुठे? आता डोंबिवलीला चाललोय. कधी वाजल्यापासून इथे आहात? ते 11:15 उभा आहे मी. 11:15 टायमिंग गाडी आहे, 10:15 टायमिंग गाडी आहे, त्याच्यामध्ये उभा इथे मी. नक्कीच आपण पाहू शकतो अगदी 11:15 वाजल्यापासून जे आहे ते याच ठिकाणी दादर याच कर्जत ट्रेनमध्ये जे आहे ते प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. अगदी इच्छेत जाण्यासाठी देखील जे आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी देखील जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईकरांची याच दादर मध्य रेल्वे फलाट क्रमांकावरती 9A वरती जे आहे ती मोठ्या संख्येने गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. अगदी प्रवाशांचा संताप देखील जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांनी सवाल देखील उपस्थित केलेले आहेत. ते अगदी रेल्वे रुळावरती पाणी नाहीये तरी रेल्वे का सोडली जात नाहीये असा देखील जो आहे तो थेट प्रश्न या मुंबईकरांनी आणि रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत सर्वच पाहता अगदी सकाळपासूनच जे आहे ते मोठ्या संख्येने लोक जे आहे ते रेल्वेच्या प्रतीक्षेत आहेत. काही महिला देखील आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद सांगाल. काय सांगाल, कुठे चाललात आणि कधीपासून तुम्ही प्रतीक्षेत आहात? मी 3:30 वाजेपासून वेट करतोय पण ट्रेन नाही. कुठे जायचंय तुम्हाला? कुठे म्हणजे इच्छुक स्थळी कुठे जायचं? मुलुंडला. नक्कीच आपण पाहू शकतो मुलुंडला जाण्यासाठी जे आहे ते प्रवास करताय, परंतु अजूनही रेल्वे जी आहे ती सुरू झालेली नाहीये. आणि काय सांगाल, कुठे जात आहेत, कुठे जायचं आणि कधीपासून तुम्ही वाट पाहतात? नक्कीच 11 वाजल्यापासून ते जे आहेत महिला देखील जे आहे ते खोळंबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगाल, कधीपासून तुम्ही थांबलेला आहात? 11 वाजल्यापासून आम्ही उभे आहोत. कुठे जायचंय तुम्हाला? कर्जत उल्हासला मला जायचंय. तुम्हाला बदलापूर. तुम्हाला मानपूर. आपण पाहू शकतो अगदी 11 वाजल्यापासून जे आहे ते अनेक प्रवासी खोळंबलेले आहेत. काय सांगाल, तुम्ही कुठे चाललात आणि ह्याच्या आतमध्ये ज्या बसल्यात त्या आहेत एजड. 3 वेळा ह्याच्यामध्ये चक्कर येऊन गेलेत बायका. त्यांच्यासाठी आम्ही 10 वेळा विचारून आलो किती वाजता चालणार आहे काय, पण त्यांच्याकडनं काय प्रतिसाद नाहीये. जेव्हा पाणी निघेल पण सकाळी 10 वाजल्यापासून पाणीच काढतायत. मग तुम्ही इथे आलात, किती वाजता इथे आलात, किंवा तुम्ही अगदी तुमच्या सगळे जे आतमध्ये जेवढ्या बसल्यात ना ते सगळ्या 10 वाजल्यापासून आहेत. आणि वॉशरूमचं, खाण्याचं, पाण्याचं काहीच सोय नाही. आम्ही 10 वेळा जाऊन विचारून आलो. त्याच्यामध्ये अजून म्हाताऱ्या बायका पण आहेत बसलेल्या. त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी हे करा. फक्त तुम्हाला विचारतात माहीत नाही किती वेळ लागणार, अर्धा तास लागणार, पाऊण तास लागणार, 1 तास, काहीतरी तुम्ही ॲटलिस्ट बॅकअप तर हे करा. कर्जतला जाणार आहेत, कशाने जाणार? आता आम्ही पैसे विचारून आलो, 1000 रुपये, 1100 रुपये, हे पैशासाठी आम्ही येतो इथे कामाला. आणि हे पैसे टॅक्सीमध्ये टाकून जायचे का? तिकिटांमध्ये वाढ, सगळ्यांमध्ये सगळ्याच हे. मग फॅसिलिटी काहीच नाही दिलेली आहे आम्हाला. तुम्ही कुठून आलात? मी अंधेरीवरून आले. कुठे जायचं आता? तुम्ही कुठे निघालात प्रवास? आता कल्याणला जायचंय मला. अच्छा, नक्कीच अगदी कल्याणला जायचं आहे. आणि अनेक जे आहे ते प्रतिक्रिया येताना ज्या महिला आहेत आणि आपण अगदी पाहू शकतो महिला देखील मोठ्या संख्येने आहे ती महिलांची गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते. अगदी महिला डब्बा जो आहे तो संपूर्ण चकात एकदम पाहायला गेलं तर संपूर्ण जो आहे तो महिला डब्बा भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी जे आहेत अनेक नागरिकांची अशी देखील असं म्हणणं आहे की रेल्वे रुळावरती पाणी नाहीये तरी रेल्वे का सोडली जात नाही, हा थेट प्रश्न जो आहे तो मुंबईकर आणि जे रेल्वे प्रवासी आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत सर्वच पाहायला गेलं तर अगदी सकाळपासूनच जे आहे ते मुंबईकर प्रतीक्षेत आहेत, आपल्या घरी जाण्यासाठी वाट पाहत आहेत. परंतु याच दादर मध्य रेल्वे जे आहे, मध्य रेल्वेपासून ट्रेन जी आहे ती सकाळची कर्जत रेल्वे जी आहे ती सुटलेली नाहीये. आपण काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही थांबलात? 10 वाजल्यापासून थांबलेलो आहे मी. 10 वाजल्यापासून. कुठे जायचं? आपण मला घाटकोपरला जायचं आहे. हा, 10 वाजल्यापासून इथे थांबलेलं आहे. तुम्ही कुठे ना? कल्याण. हो. किती वाजल्यापासून तुम्ही दादरमध्ये प्रतीक्षेत आहात रेल्वेच्या? 11 वाजल्यापासून. सर्वच प्रवासी रेल्वे प्रवासी जे आहेत ते अगदी सकाळपासूनच जे आहे ते प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळतात. इच्छुक स्थळी म्हणजे आपल्या घरी जाण्यासाठी देखील मोठ्या संख्येने लोक जे आहेत जे आपल्याला खोळंबलेली पाहायला मिळतात. एकंदरीत काहीचा उत्साह जरी आपल्याला असला तरी परंतु घरी जाण्यासाठी उशीर होत आहे असे देखील जे आहे ते नागरिकांच्या प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने अगदी संपूर्ण ही कर्जत ट्रेन जी आहे ती संपूर्ण
पॅक झालेली आपल्याला पाहायला मिळते दृश्यांमध्ये. सर्वच जण मोठ्या संख्येने जे आपल्या घरी जाण्यासाठी जे आहे ते प्रतीक्षित आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईत जे आहे ते अगदी गेल्या 3 दिवसापासून जेवढा जोरदार पाऊस पडलेला आहे त्यामुळे देखील अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी पाहिलेलं. तर अगदी काही लोक जे आहे ते पर्यायी मार्ग म्हणून जे आहे ते रेल्वेचाच म्हणजे रेल्वे रुळावरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर काही रस्ते म्हणजे वाहनांचा मार्ग स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात. कहाँ से आए हो तुम? सर हम प्रयागराज से आए हैं. हाँ, तो अभी कहाँ जा रहे हो? अभी मैं थाने जा रहा हूँ. थाने क्यों? थाने वहीं पे मेरा रूम है. अब यहाँ पे ट्रेनें जो है रुकी, सभी पब्लिक को आने जाने में बहुत दिक्कतें हो रही हैं. सब अपने घर रूम पे जाना चाहते हैं लेकिन जा नहीं पा रहे हैं. इतनी सारी समस्या है बारिश से. लगातार 3 दिन बारिश हो रही है, निकलने का नाम नहीं ले रही है. नक्कीच 3 दिवसांपासून जो आहे तो जोरदार पाऊस जो मुंबईत पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईची जी लाईफलाईन म्हणली जाणारी रेल्वे आहे ती रेल्वे कुठेतरी आपल्याला ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, दादर.